लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील खंडाळी सर्कलमधील टाकळगाव या ठिकाणी नुकताच खंडाळी सर्कल येथील उमेदवार सरस्वती राम नरवटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच पार पडला आहे। तेही गावच्या ग्रामदैवतेचं पूजन करून राम नरवटे यांनी आपल्या पत्नीच्या प्रचारासाठी गावभेटी सुरू केलेल्या आहेत आणि मतदार माझ्यासोबत तुम्ही बघू शकता। काय नाव आहे तुमचं? नारायण मारुती। नारायण मारुती नागरगोजे। बरं नागरगोजे मामा, मला सांगा, राम नरवटे यांनी जे पत्नीला उभं केलेलं आहे आणि 3-4 महिन्यापासून तुमच्यासोबत ते फिरत आहेत, गावागावामध्ये भेटी देत आहेत आणि शेवटी त्यांचा तिकीट कापण्यात आले, पत्ता त्यांचा कट करण्यात आला। काय वाटते तुम्हाला? बरोबर नाही, अगोदरच सांगायचं, मागून कट करायचं नाही। शेवटला मतदान आल्याच्या नंतर कट केलं जरा बरोबर दिसत नाही। काय वाटते तुम्हाला? आता वरच्या पातळीवर बाबासाहेब पाटील साहेब आमदार आहेत, त्यांनी राष्ट्रवादीचे आहेत आणि राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांची काहीतरी युती झाली असेल, त्याच्यामुळं आमचे रामभाऊ पहिल्यापासून आपलं घड्याळाचे कार्यकर्ते आहेत, अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि बाबासाहेब पाटलांचे जवळचे समर्थक आहेत आणि त्यांनी बऱ्याच वर्षापासून त्यांचं काम केलेलं आहे आणि ते आम्हाला सगळ्या गटातल्या खंडाळी सर्कलमधील लोकांना सगळ्यालाच माहीत आहे। पण शेवटी त्यांची कुठंतरी युती झाल्यामुळं आमच्या रामभाऊचं राष्ट्रवादीचं तिकीट कटलेलं आहे आणि ते तिकीट भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे। तरी रामभाऊ यांना आमचं पुरेपूर सहकार्य असल्यामुळं आम्ही त्यांना असं सांगितलं, तर आपल्या खंडाळी सर्कलमधून काही बी हो, आम्हाला तुम्ही पाहिजे, आम्हाला तुमची गरज आहे असं त्यांना सांगून आम्ही त्यांना अपक्ष म्हणून उभा टाकण्यासाठी आम्ही त्यांना तगादा दिला आणि आम्ही तुम्हाला बहुमताने निवडून आणूत असं त्यांना सांगितलं। म्हणून त्यांनी आमच्या सर्व जनतेचा विचार करून, आमच्या जनतेच्या विचारातून त्यांनी आमच्या जनतेकडून फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना आम्ही सर्व जनता, आम्ही सर्व मतदार त्यांना आम्ही बहुमताने निवडून देणार आहोत असा आमचा मानस आहे। तिकीट कापलं गेलं आणि अहमदपूर तालुक्यामध्येच काही ठिकाणी युती झालेली आहे, योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य आहे। कसं आहे हे सांगा। 6 महिने, वर्षे, 2 वर्षे त्यांना वापरून घ्यायचं आणि ऐन टायमाला त्यांचं तिकीट काटायचं, ते अयोग्य आहे। टायमाला त्यांना काटून टाकलं। आता सध्या काय समस्या आहेत, गावच्या समस्या काय आहेत? आमच्या गावची समस्या सर्वप्रथम म्हटलं तर राज्यमार्ग 249 ते टाकळगाव हे रस्त्याचं काम आहे। त्यानंतर जिल्हा परिषद शाळेचं कंपाऊंड वॉल गेले 10 वर्ष झालं जिल्हा परिषद पंचायत समिती नसल्यामुळे हे प्रश्न विलंबित राहिलेले आहेत। तरी आम्हाला रामभाऊने असा विश्वास दिला आहे किंवा जिल्हा परिषद शाळेचं कंपाऊंड वॉल असेल, तुमचं रस्त्याचं काम असेल, आम्ही मार्गी लावू, हे त्यांनी आम्हाला शब्द दिला। आणि कुठेतरी आता खंडाळी सर्कल असेल, अंधुरी सर्कल असेल, जे हाडाचे कार्यकर्ते होते, रामभाऊ नरवटे असतील, तसेच अंधुरी सर्कलमध्ये धनराजभाऊ गुट्टे असतील, यांचं कुठेतरी बळी देण्याचं काम ह्या युतीमुळे झालेलं आहे आणि ही युती सर्वसामान्य माणसाला मान्य नाही आहे आणि तालुका स्तरावरतील सर्व कार्यकर्त्याला किंवा कुणालाही विश्वासात न घेता त्यांनी परस्पर ही युती केल्यामुळे आज ह्या हाडाच्या कार्यकर्त्यावर ही वेळ आलेली आहे की आता अपक्ष फॉर्म भरायचा। पण त्यांच्यासोबत सामान्य जनता असल्यामुळे रामभाऊ नरवटे असतील, आमचे धनराजभाऊ गुट्टे असतील, यांना सर्व जनतेनं 100% कौल दिलेलं आहे की आम्हाला पक्षाचं काही घेणं देणं नाही, तुम्ही हाडाचे कार्यकर्त्यात एक निष्ठा आहात, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास तुम्ही फॉर्म भरा, आम्ही तुमच्या मागे आहोत, आम्ही तुम्हाला 100% बहुमताने विजय करू असा विश्वास दाखवल्यामुळे यांनी फॉर्म हा भरलेला आहे। तरी येणाऱ्या 5 तारखेला हे जनता आपल्या मतदानाच्या रूपातून हे सिद्ध करून दाखवेल की पक्ष असो किंवा अपक्ष असो, शेवटी माणूस महत्त्वाचा असतो आणि कार्यकर्ता महत्त्वाचा असतो। हे कुठेतरी व्यवस्थेला आणि जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांना हे कळेल की बाबा आपणच सगळ्या घरामध्ये जिल्हा परिषद घ्यायची, आपणच आमदारकी घ्यायची, आपणच खासदारकी घ्यायची आणि आपणच पंचायत समिती जिल्हा परिषद लढवायच्या, हे कुठेतरी जमत नाही। सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या ठिकाणी वाटोळ त्यांनी केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही मतदान रूपाने किंवा जनशक्ती विरुद्ध साधा माणूस
हे आम्ही दाखवून देणार आहोत की जे गडगंज पैसेवाले जे माणसं आहेत त्यांनी स्वतःचे माणसं घरातले उभे केले, पैशाच्या जोरावर यांनी तिकीटं मिळवले, तर त्याला आम्ही लात मारून आमच्या हक्कासाठी भर रात्री 12 वाजता फोन करा, कुठे कोणताही प्रॉब्लेम असू द्या, यांच्यासाठी आम्ही खंडाळी सर्कलमधून रामभाऊ नरदेला पसंती दिलेली आहे आणि अंधुरी सर्कलमधून धनराजभाऊ गुटेला याला पसंत दिलेली आहे. त्याच्यामुळं आम्हाला काही संकोच नाही, पक्षाचं आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही हाडाच्या कार्यकर्ता 100% निवडून देऊ हे आम्ही दोन्ही गावांनी ठरवलेलं आहे, हे आमचा मानस आहे. टाकळगावच्या नागरिकांमध्ये एक तरुण माझ्यासोबत बोलण्यासाठी इच्छुक आहे. काय त्याच्या भावना असणार आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. काय नाव आहे आपलं? माझं नाव शंकर नागरगोजे. काय वाटतंय आत्ता ही जी प्रक्रिया आहे मतदानाची, तिकीट कापण्यासाठी युती झाली आणि आता सध्या तुम्हाला जे चित्र आहे तालुक्यातलं तुमच्या सर्कलमधलं, काय वाटते त्याबद्दल? नक्कीच स्थापित पक्षांकडून त्यांना तिकीट देण्यास नकार झाला हे तर चित्र सर्वांच्या समोर आहे. तरी पण त्यांनी अपक्ष पद्धतीने निवडणूक लढण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो हिमतीचा निर्णय आहे. आणि शेवटी विजय हा पक्षाचा, स्थापित पक्षाचा असा नसतो, विजय हा शेवटी उमेदवाराचा असतो. त्यामुळे त्यांना नक्कीच यश मिळेल. आणि दुसरा मुद्दा सांगायचा म्हणजे निवडून कोणीही येऊ, फक्त आमच्या गावाची एकच मागणी आहे की आमच्या गावाचा जो 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्याकडे त्यांनी नक्की लक्ष द्यावं. निवडून आल्यानंतर तुमचा विजय, पण हा रस्ता झाल्यानंतर आमचा विजय असं आम्ही समजतो. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.